अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं आहे. प्रश्न निर्माण होतो की हे जे युद्ध सुरू आहे ते भारतासाठी चांगलं का वाईट? अल्पकाळाचा विचार केला तर अफगाणिस्तान आपला मित्र आहे, तर पाकिस्तान अल्प आणि दीर्घकाळ कायमस्वरूपी आपला शत्रूच राहणार आहे. अफगाणिस्तानला मी अल्पकाळासाठी मित्र का म्हणतो? याचं कारण अफगाणिस्तान हा शेकडो वर्षापासून धर्मावर आधारित तिथं व्यवस्था आहे आणि तो नेहमी भारतासारख्या काफिर देशांचा, थोडक्यात हिंदूंचा शत्रूच राहिल्याचं दिसून येतं. 1761 मध्ये अब्दाली जेव्हा भारतावर चाल करून आला आणि मराठ्यांशी पानिपत येथे युद्ध झालं. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. आता ही घटना फार जुनी आहे, परंतु जेव्हा तालिबानी सत्तेत आले तेव्हा तालिबान्यांनी काफिरांवर विजय महत्वाचा मानून आपल्या एका सैन्याची एक तुकडी पानिपत नावाने निर्माण केली. तेव्हा त्यांनी हा विचार केला नाही की भारत आपला मित्र आहे का शत्रू आहे, आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान एक होतील. दोन्हीही आपले धर्मावर आधारित शत्रू आहेत, याची भारताने सदैव काळजी घेतली पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु वर्तमान काळात पाकिस्तानची वायव्य सीमा नेहमी एंगेज करण्यासाठी तालिबानचा कसा वापर करता येईल याची काळजी भारताने घेतली पाहिजे. यासाठी मर्यादित प्रमाणात पैसा आणि शस्त्रास्त्राचा पुरवठा भारताने केला पाहिजे. सध्या तर त्यांना शस्त्रास्त्राची गरज नाही. अमेरिका जाता जाता बरेचसे शस्त्रास्त्र सोडून गेला आणि त्याच्या जोरावरच अफगाणिस्तान लढत आहे पाकिस्तानसोबत. आणि हे शस्त्र देत असतानाही भविष्यात ती आपल्याच विरोधात वापरल्या जाऊ नयेत याची काळजी ही भारताने घेतली पाहिजे. पाकिस्तानला ही गोष्ट माहीत आहे की दीर्घकाळात अफगाणिस्तान आपला शत्रू नसून मित्र आहे, कारण दोघांचाही धर्म एक आहे. मुस्लिम ब्रदरहुड ही फार महत्वाची एक कन्सेप्ट तिथं आहेच. त्याला आपण मुस्लिम उम्मा असं म्हणतो. त्यामुळे पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानचं नुकसान होईल अशा पद्धतीचा मतप्रवाह नाहीये. प्रसंगी सौदी अरेबिया आणि कतर सारख्या देशांची मदतही युद्ध थांबवण्यासाठी आणि अफगाणिस्तान सोबत सुलह करण्यासाठी पाकिस्तान करू शकतं, त्यांची मदत घेऊ शकतं. तालिबानची निर्मितीच पाकिस्तानच्या मुशीत तयार झालेली आहे आणि त्यामुळे तालिबानचे मोठे नेते नेहमी पाक धार्जिणे राहिल्याचं दिसून येत. सद्यस्थितीत अफगाणिस्तानची जनता हे भारताच्या बाजूनं दिसून येते. कारणही तसंच आहे. भारतानं अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक केलेलीच आहे. मदतही भारत अफगाणिस्तानला करतोच आहे. परंतु हे कारण अल्पकाळासाठी ठीक आहे. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मूलभूत वैचारिक मूल्यांमध्ये फरक आहे आणि जो धर्मावर आधारित आहे याचा आपण कधीही विसर पडू देता कामा नये. त्यासोबत हे जे युद्ध सुरू झालेले याच्यामागे अनेक तात्कालिक कारण. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अमेरिका गेल्यानंतर पाकिस्तानने आपली जी वायव्य सीमा प्रांत आहे त्याच्यावर बळजबरीनं ताबा मिळवला आणि तिथल्या अफगाण लोकांना त्यांनी तिथून हाकलून लावलं. प्रसंगी तिथं विमानाद्वारे त्यांनी बंबार्डिंग केली आणि त्यामुळेही अनेक निष्पाप लोक मेले आणि त्याचा रागही तालिबान सरकारला आहे, अफगाणिस्तानला आहे. हे ते युद्धाचं तात्कालिक कारण आहे. थोडक्यात हे जे युद्ध सुरू आहे, कोणतंही युद्ध दीर्घकाळ चालण्यासाठी त्याला काही मूल्य असावी लागतात आणि हे मूल्य विचारांच्या आधारावर, धर्माच्या आधारावर असावी लागतात. असे युद्ध हे दीर्घकाळ चालत असतात आणि त्यामुळेच हे युद्ध दीर्घकाळ चालणार नाही, कारण याच्यामध्ये कोणतंही असं वैचारिक मतभेद किंवा मूल्यांमधले मतभेद दिसून येत नाहीत. आणि जेव्हा केव्हा भविष्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मैत्रीचं नातं सुरू होईल त्या दिवसापासून भारताची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा भारताने अफगाणिस्तानमध्ये निर्माण केलेलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हॉस्पिटल तयार केले, लायब्ररी तयार केली, रस्ते तयार करत आहे, इतर अनेक मार्गाने आपण अफगाणिस्तानला मदत करतो, तेव्हा त्या मदतीला कोणताही अर्थ उरणार नाही.
धार्मिक मूल्यांवर आधारित समानता नसल्यामुळे अफगाणिस्तान कधीही भारताचा दीर्घकालीन मित्र असू शकत नाही. या उलट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे नैसर्गिक मित्र आहेत. आज जगामध्ये अमेरिका, भारत, इस्रायल, चीन, रशिया यासारख्या काफिर देशांचं फार प्रभावशाली अस्तित्व आहे. आणि अशा याच्यामध्ये नैसर्गिक मैत्री यांच्यामध्ये आहे. मग ह्याच नैसर्गिक मैत्रीचं तत्व पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला लागू होत नाही का? 100% लागू होतं. आणि त्यांच्यामध्ये ती नैसर्गिक मैत्री आहे आणि त्यामुळेच आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. बघा मित्रांनो, तालिबानची मुळे प्रामुख्याने देवबंद विचारधारेमध्ये आहेत. ही विचारधारा 19व्या शतकात भारतातील उत्तर प्रदेशमधील देवबंद येथील दारुल उलूम देवबंद ह्या मदरशातून सुरू झाली होती. तालिबानचे बहुतेक नेते आणि लढाऊ सैनिक हे पाकिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमधील अशा मदरशांमध्ये शिकलेले आहेत आणि त्यामुळे ते देवबंदी विचारसरणीचं अनुसरण करतात. अफगाणिस्तानचे कार्यवाह परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ते ह्या मदरशाला त्यांनी भेट दिलेली होती. एका तालिबानी नेत्याने भारताच्या भूमीवर अशा प्रकारे भेट देण्याची ही पहिलीच घटना होती. मुत्तकी यांनी या भेटीद्वारे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला होता की तालिबानची वैचारिक मुळे भारताशी संबंधित आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानच्या हक्कानी मदरशाला त्यांनी एक प्रकारे नाकारलं या भेटीमध्ये आणि भारताला जवळचा मित्र असं म्हटलं. बघा, भारताला मित्र मानणे हे अल्पकाळासाठी पुन्हा पुन्हा सांगतो हे ठीक आहे. आपल्या देवबंद विचारसरणीशी त्यांचा मूळ संबंध जोडणे हे पण ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी अल्पकाळासाठी आहेत आणि अफगाणिस्तान आणि भारताच्या मैत्रीसाठी सद्यस्थितीत ह्या गोष्टीला महत्व आहे. आपला संभाव्य शत्रू आपल्या वर्तमानकालीन शत्रूशी लढतो आहे एवढ्याच हा युद्धाचा मतितार्थ आहे, एवढं लक्षात असू द्या. धन्यवाद.